तांत्रिक, लांब लांबचे तांत्रिक किती बकरे काढले, किती कोंबडे केले, किती हवन केलं. आणि त्या तांत्रिकाची जे कल्पना असते ते जे कार्य करतात, मला एखाद्या नाटकात कोणी रोल दिलं की तांत्रिक कोणत्या प्रकारचे वागतात, तर त्यांचं षडयंत्र कसं असतंय, तर त्यांच्या हुबहू मी नाटकाप्रमाणे कार्य करू शकतो. मी वैतागलो होतो. माझ्या सक्का साला मार्गात, माझ्या बहीण जावई मार्गात, माझे सानुभाऊ मार्गात, पण कोणाच्याही मुखातून हे शब्द निघत नव्हते की भाऊ तुम्ही एवढे प्रसन्न, हा मार्ग स्वीकारा. कोणाच्याही मुखातून जाण निघत नव्हता. मला मुद्दाम माहित नव्हता. एक दिवशी असाच वडिलाला त्रास झाला. मी खूप कंटाळलो होतो आणि माझ्या शाळेला मी फोन केला, परसोडीच्या लाकडी तहसील, योगेश पटले म्हणून, तुम्ही कुठं आहात म्हटलं. मला बाबूजीला असं त्रास आहे ना, मी कंटाळलो वैद्याच्या पाय. त्यांना फोन केला. ते काय लग्न समारंभात होते, मी तुमच्या गोंदिया जिल्ह्याला जाऊ म्हणे. ते आले, उशिरा आले, रात्री मुक्काम केला. वडिलाला त्रास सुरूच होता आणि मला खूप कंटाळल्यामुळे मी कोणालाही काही बोलत होतो टेन्शनमुळे. मी त्यांना म्हटलं, गुरुजी म्हणे मला आपको काय के लिए बुलाया म्हणे. बाबूजी को बहुत तकलीफ आहे, कुछ तो बताओ. मला मार्गाचा काही नॉलेज नव्हता. त्यांनी म्हटलं मी आलो म्हणे, पण तुम्ही मला काहीच बोलले नाही, मी कसं काय करू म्हणे. त्यांनी 7 किंवा 11 फुगाच्या तीरथ बनवून दिला माझ्या वडिलाला. 7 किंवा 11 फुगाच्या तीरथ बनवून दिला, आठवत नाही, 12-13 वर्ष झालं. त्या एका तीर्थामध्ये वडिलाची भूताटकी नामो निशान मिटली. आजही तो भूत, ते प्रेत माझ्या ज्या आई वडिलाला सतत होत आहे, माझ्याकडं, माझ्या परिवाराकडं भुकून नाही पाहिजे भूतानी. कशी महान कृपा आहे. आणि त्या दिवस 13 जून 2016, सॉरी 13 जून 2012, जो भूत माझ्या कुटुंबातून निघाला, पलटूनही पाहिलं. लांब खूप आहे माझा अनुभव, जवळपास अर्धा 1 तास लागते कोणाचा अनुभव, कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट आलेला आहे. आपण आता सामर्थ्यवान झालो बाबाच्या तत्वशब्द नियमानुसार. फक्त मी मार्ग स्वीकारला कशासाठी, की माझ्या घरातली भुताटकी कशी नाहीशी होईल. भुताटकी दुरुस्त झाली, सुख समाधान जगू लागलो, गुन्हा गोविंदांना आई वडील पती पत्नी लेकरं बाळा जगू लागलो. मग माझ्या मनामध्ये कल्पना निर्माण व्हायला लागली, आसुरी कल्पना. अब मैं एक सेवक बन गया पक्का, अब मेरे को स्थान मिलने को ना यहाँ, कारण की त्यागी झालो, महान त्यागी तर होऊ शकत नाही. मग मला मार्गदर्शक पाहिजे. मार्गदर्शकही झालो, आता अजून विकार आहे, मी संचालक झाला पाहिजे. संचालक होईल, मग सहसचिव झाला पाहिजे. तेथपर्यंत पुरे होत नाही, मग मी मंडळाचा अध्यक्ष कसा होईल. असा विकारी मन आहे. हा विकारी मन आहे. या विकारी मनाला कुठंतरी तिलांजली देण्याची गरज आहे. फक्त मी ज्या दिवशी मार्गात आलो तो दिवस मी विसरता कामा नये. मला फक्त माझं ध्येय एकच होतं की माझ्या घरातील भुताटकी कशी जाईल. या विषयावर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मी प्रत्येक कार्यक्रमात जातो, मी आपल्या भावना व्यक्त करतो. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेशभाऊ वंजारी, तुमच्या तब्येतीला पाहिलं तसं वाटत नाही की तुम्ही एवढा भव्य कार्यक्रम करू शकाल, पण साकार करून दाखवला. खूप सुंदर उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आणि या भागातील सेवक सेविका आदरणीय मार्गदर्शक मंडळी खूप सुंदर आहात, हे मी शिकायला आलो. पण काही काही जे आमचे विचार आहेत त्या विचारालाही थोडासा आला अनुबंध घालायला पाहिजे. कारण की आपण प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्मातून त्याला काय म्हणतो आपण, सेव्हरल माइंड सेव्हरल पीपल, अनेक मनाचे अनेक प्रकारचे लोक इथे एकत्रित झालो.
त्याच्यामधून आपल्याला एक मार्ग शोधायचा आहे. हा जेव्हा दिव्य भव्य कार्यक्रम करतो, ह्या खर्चाला हा सेवकाचा पैसा आहे, बाबाचा पैसा आहे. कुठेतरी आळा घाला. आवश्यक जो खर्च आहे तोच करा, अनावश्यक खर्चाला टाळा. कारण की आमची आदरणीय मंडळी संचालक साहेब आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, सचिव सहसचिव साहेब आहेत, कोषाध्यक्ष साहेब आहेत. यांना 5 वाजता एक ट्रक यांच्याकडून शाली निघती न मोमेंट निघती. हा अनावश्यक खर्च आहे माझ्या मते, माझे विचार सांगतो. पण आपल्याला 26 तारखेला तुम्ही सगळे इथून आले असाल, सुंदर अशी व्यवस्था मंडळाने केली होती. यावर्षी कोणताच कोणाला त्रास झाला नाही, मागेही तसा झाला, अजून समोर होणार नाही. याचा आपण विचार करून आपल्याला हा 1-1 रुपया जोडलेला पैसा आपण मंडळाकडे सुपूर्द करू. ह्या मंडळाकडे जो पैसा जाईल तर आमचे मान्यवर मंडळी बसलेले आहेत, त्या मंडळी याचा सदुपयोग करतील आणि त्या भागातील पावरतोडा भागातील जवळपास 100 एकर जमीन झाल्या पाहिजे. आणि ते 100 एकर जमीन, कारण की मानव धर्म वाढणार आहे. बाबाचे स्वप्न आहेत की भारतामध्ये मानव धर्माचा झेंडा उडवणार आहे. याला 3 मात्र शंका नाही. म्हणून हा अनावश्यक केलेला खर्च याला आळा घाला आणि हे पैसे तुम्ही मंडळाकडे सुपूर्द करा. आणि मंडळाची चालवण्यासाठी आपण 5 वर्षासाठी जे कार्यकारी मंडळ बसवलेले आहे त्यांना तुम्ही सल्ला द्या, त्यांना मार्गदर्शन करा की साहेब ही 2 एकर इथून घ्या, साहेब नऱ्याच्या पलीकडे घ्या. तिथं जसं भक्त निवास शेगावला आहे, भक्त निवास शिर्डीला आहे, असं सेवक निवासी झाला पाहिजे. आणि 4 धामची यात्रा या मौदा पावरतोंडाला भरली पाहिजे असा संकल्प करा. एवढंच सांगतो. खूप बोलायला काय, पण अनेक वक्ताजन आहेत माझ्यापेक्षा सुंदर बोलणार आहेत. त्यांचं ध्यानीमानी धराल आणि बाबाची स्वप्न साकार करायची तुला तुमच्या माझ्या सगळ्याच्या खांद्यावर आहे, हे पूर्ण कराल अशी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथंच थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.